गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. देवा तुझेच गुणगान गायला गेलं पाहिजे, हेच मला दे. त्याच्याकडे मागत असताना त्याच्याच बद्दल मागतायत तुकोबाराय. खरं तर हेच महत्वाचं आहे की भगवंताकडे मागणी मागत असताना त्याच्याबद्दलच मागा, संसारातलं काही मागू नका. कारण संसारातलं कितीही मागितलं ना तरी ते कमीच पडणार आहे. मला एक सांगा, आतापर्यंत संसार संपला की संसार करणारे संपले? बोला आजी, संसार संपला ना? मग संसार करणारे संपले, पण संसार संपला नाही. संसार संपलेला नाही, पण संसार करणारे मात्र संपल्याशिवाय राहिले नाही. संसारातलाच प्रश्न, लग्न झालेलं बरं की न झालेलं? हा बोला बोला, झालेलं की न झालेलं? न झालेलं बरं. आजी म्हणतात न झालेलं बरं. काही त्रास आहे का तुम्हाला? काही असेल त्रास तर सांगून द्या बरं का. हा तुम्ही म्हणतात न झालेलं बरं, झटक्यात उत्तर दिलं तुम्ही, न झालेलं बरं. इकडे तुम्ही यांच्या समोर बोलण्याची हिम्मत करणार नाही. जर बोललंच गेलं तर सकाळी गेल्यानंतर आपल्याला खायला भेटणार नाही, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणून तुम्ही उत्तर देणार. पण तरी एखादं उत्तर द्या ना. झालेलं की ना? दोघं चांगलं, म्हणजे मग तुम्ही संन्यासी पण नाही आणि संसारिक पण नाही. बरं इकडे, हा दिनेश दादा, काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही. बरं साऊंडवाले दादा, अजून झालंच नाही. ऐका, काही लोकांनी उत्तर दिलं ना झालेलं बरं, काहींनी उत्तर दिलं झालेलं बरं, काहींनी शांत बसलेलंच बरं. तर ऐका, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया. जो पाहिलं ते दुखी आहे. पण ऐका, जो व्यक्ती संसारात राहून परमार्थ करतो ना त्याला संन्यासापेक्षा उच्च कोटीचा दर्जा दिलेला आहे. प्रपंची संसारी असावे, असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. एकदाचा प्रसंग आहे. नारदजी भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणू लागले, देवा माझ्यासारखा भक्तच नाही. नारदांना अभिमान झाला होता, माझ्यासारखा भक्त नाही. बघा, भक्ती करत असताना देवाला अभिमान चालत नाही, देवाला गर्व चालत नाही. म्हणून आपल्याकडे कितीही ज्ञान असलं ना तरी विनम्र भावाने सदैव असलं पाहिजे. त्या ठिकाणी नारदजींना असं वाटू लागलं की माझ्यासारखा भक्त जगामध्ये कोणी नाहीये. त्यावेळेला भगवंताने सांगितलं की मृत्यू लोकामध्ये हरिदास नावाचा माझा एक शिष्य भक्त आहे, एकदा नारदजी तुम्ही त्याला भेटून या. त्यावेळेला परंतु जात असताना हातामध्ये दिवा दिला. दिवा भगवंताने नारदांच्या हातामध्ये दिवा दिला आणि त्याच्यामध्ये तेल होतं. भगवंताने सांगितलं त्याच्याकडे जात असताना तुम्ही या दिव्यातलं तेल सांडू द्यायचं नाही, एकही थेंब सांडू द्यायचा नाही. त्यावेळेला नारदजी निघाले. आता निघत जात असताना देवाचं नाव मुखामध्ये आहे, देवाचं नामचिंतनही करायचंय आणि दिव्यातलं तेलही सांडू द्यायचं नाही. आता ऐका, त्या ठिकाणी नारदांनी काय केलं, दिव्यामध्ये तेल जे होतं ना ते सांडू द्यायचं नाही असं भगवंताने सांगितलं होतं. नारदजी निघाले आणि रस्त्याने जात असताना दिव्यातलं तेल सांडणार नाही याची दक्षता घेत चालले होते. मुखातलं नाम बंद झालेलं होतं देवाचं. आता एकच लक्ष होतं, कुठे? दिव्यातलं तेल सांडू द्यायचं नाही. नारदजी आले हरिदासाकडे. तो हरिदास त्या ठिकाणी शेतीचं काम करत होता आणि शेतीचं काम करत असताना देवाचं नाव मुखामध्ये होतं आणि देवाचं नाव मुखामध्ये घेता घेता संसाराचं कामही करत होता. त्यावेळेला नंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवंताने सांगितलं, नारदजी तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ माझा हरिदास आहे. त्यावेळेला नारदजींनी विचारलं, कसं काय प्रभू? त्यावेळेला ना भगवंताने सांगितलं, माझा हरिदास संसारात राहून शेतीचे काम करतोय, पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करतोय पण देवाचं नामचिंतनही सोडलेलं नाही. आणि तुम्ही आजपर्यंत नामचिंतन करत होता, परंतु एकच दिवस तुम्हाला मी फक्त एक काम सांगितलं, दिव्यातलं तेल सांडू द्यायचं नाही. तुम्ही एक दिवस दिव्यातल्या तेलाकडे लक्ष दिलं तर मुखातलं नाम बंद झालं. अर्थातच संसारिक जी माणसं आहे ते कामही करतात आणि देवाचं नामचिंतनही करतात, म्हणून त्यांना उच्च कोटीचा दर्जा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, त्या भगवान परमात्म्याला जर प्राप्त
प्राप्ती करायची असेल तर संतांचा संग लागतो ना. तुकोबाराय म्हणतात न लगी मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संतांचा संग का मागितला? कारण जीवनामध्ये संग अत्यंत महत्वाचा आहे. संगतीला फार महत्व आहे. माणसाचं जीवनाचा उद्धार होतो तेही संगतीने, आणि माणसाचं पतन होतं ना तेही संगतीने. पतन उद्धार संघाचा महिमा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. ऐका, ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो, त्याचप्रमाणे कुसंगतीमध्ये साधू पुरुष सुद्धा नाडला जातो. म्हणून संगतीला फार महत्व आहे. एकदाचा समय आला, कडाक्याचं ऊन होतं. राजा जंगलामध्ये होते आणि त्या जंगलामध्ये एका झाडावर त्या ठिकाणी एक कावळा होता आणि त्या ठिकाणी हंसही बसला होता, राजहंस. तर राजहंस बसलेला असताना कावळ्या शेजारी बसलेला होता. कुणा शेजारी? कावळ्या शेजारी. लक्षपूर्वक ऐका, प्रत्येकाला महत्वाचं आहे. त्यावेळेला राजा आला, कडाक्याचं ऊन होतं, झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला, परंतु तोंडावर त्या ठिकाणी सूर्याची किरण येत होती. मग राजहंसाला असं वाटलं की आपला राजा आपली जसं रक्षण करतो तसं आपलंही कर्तव्य आहे की त्याचं रक्षण केलं पाहिजे. त्यावेळेला राजहंसाने आपले पंख पसरवले आणि ते सूर्याची किरण राजाच्या डोळ्यावर येण्या वाचून वाचवले. त्यावेळेला शेजारीच कावळा बसलेला होता. कावळ्यानं काय केलं? त्या ठिकाणी राजा जिथे झोपलेला होता, राजाच्या मस्तकावर गंध लावला. कोणी? कावळ्याने. लक्षपूर्वक ऐका, कावळ्याने राजाच्या मस्तकावर गंध लावला आणि कावळा उडून गेला. आता राजाला जाग आली. राजाला जाग आल्यानंतर वरती पाहिलं, राजहंस बसलेला होता. राजाला वाटलं याने माझी झोप मोडली. त्यामुळे राजानं काय केलं? धनुष्याला बाण लावला आणि राजहंसाला मारलं. राजहंस मरून खाली पडला. खाली पडल्यानंतर दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. राजहंसाने संगत कुणाची केली होती? कावळ्याची. बरोबर, कावळ्याची संगत राजहंसाने केल्यामुळे राजहंसाला मरावं लागलं. त्याचप्रमाणे जीवनामध्ये बसलेल्या या ठिकाणी राजहंसांनी ऐकून घ्या, कावळ्यांच्या संगतीपासून वाचा, नाहीतर मेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कावळ्याची संगत केली म्हणून राजहंसाला मरावं लागलं. म्हणून संगतीमध्ये फार महत्व आहे. संगतीमध्ये फार महत्व आहे. एखाद्या वारकऱ्याचा संग करा. वारकरी सोबत नसतानाही तुम्ही त्या ठिकाणी वारीला गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु दारुड्याचा संग जर केला, दारू नाही पिली ना तरी त्याच्यासारखं बोलायला लागणार. म्हणून डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला असं म्हटलेलं आहे ना. म्हणून ऐका, त्या ठिकाणी भगवंताकडे जात असताना सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. संत महात्मे जे आहेत ते त्या ठिकाणी पंचमहाभूतामध्ये अडकत नाही. संत महात्म्यांवर काळाची सत्ता चालत नाही आणि ते अलौकिक आहेत म्हणून लौकिक जगाला कळत नाही. आता ऐका, संत महात्मे यांनी पंचमहाभूतामध्ये अडकत नाही. कसं आपापला देह त्या ठिकाणी तिरोहित केला. ऐका, पृथ्वी या तत्वामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपला देह तिरोहित केला. आप या तत्वामध्ये नाथांनी आपला देह तिरोहित केला. तेज या तत्वामध्ये ब्रह्मचित्कला मुक्ताबाईने आपला देह तिरोहित केला. पृथ्वी आप तेज वायूमध्ये जनार्दन स्वामींनी आपला देह तिरोहित केला. आणि आकाश या तत्वामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपला देह तिरोहित केला. पाचही तत्वांना संत महात्म्यांनी जिंकलेला आहे. म्हणून याच्यामध्ये ते अडकत नाही. संत महात्मे यांचं दर्शन केल्यानंतर अमंगलही मंगल होऊन जातं. अमंगलाला मंगल करणारे. तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतायत ना, लक्षपूर्वक ऐका. सच्चिदानंद बाबांची अंत्ययात्रा चाललेली होती आणि सच्चिदानंद बाबांची अंत्ययात्रा जात असताना सच्चिदानंद बाबांची जी पत्नी होती त्या काळामध्ये सती जाण्याची पद्धती होती. सती जाण्यासाठी निघाली. वाटेमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई बसलेले होते. त्यावेळेला सच्चिदानंद बाबांच्या पत्नीला वाटलं की आपण सती जाण्यासाठी निघालोय ना, मग जाता जाता संत महात्म्यांचं दर्शन करून आपण जाऊया. जात असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचं दर्शनासाठी ती स्त्री पुढे आली आणि मोठ्यांचं दर्शन घेतलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. मोठ्यांच्या दर्शनाने 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. दर्शन मोठ्यांचं घ्यावं, पण ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात त्या मोठ्याचं लक्षण सांगितलेलं आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे.
मोठ्याचं लक्षण सांगितलंय. परंतु दर्शन घेतल्यानंतर 4 गोष्टी प्राप्त होतात. कोणकोणत्या? अभिवादनशीलस्य नित्य रुद्धोपसेविना चत्वार तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. 4 गोष्टी माणसाला प्राप्त होतात दर्शन घेतल्यानंतर. पण दर्शन कसं घ्यायचं याला शास्त्र आहे. आपण जे चरण दर्शन घेतो, रोज उठल्यानंतर सकाळी आपल्या आई वडिलांचे आणि गुरूंचं दर्शन घेतलं पाहिजे. पण दर्शन घेत असताना आई वडिलांचे जे चरण आहे, दोघं पुढचे जे अंगठे आहेत ना, त्या अंगठ्यांवर आपलं जे मस्तक आहे ना, या मस्तकावर आपण जिथे गंध लावतो, ते गंध लावण्याची जी जागा आहे ती आई वडिलांच्या अंगठ्याला स्पर्श झाली पाहिजे. असं दर्शन घेतल्यानंतर काय होईल? आयु विद्या यशो बलम, या 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. परंतु आता दर्शन घेण्याची पद्धती बदललेली आहे. कुठल्या देशातून त्यांनी ते आणलेलं आहे मला माहित नाही. दर्शन कसं घेतात आता? असा हात लावतात, असं दर्शन घेतात, असं असं 3 वेळा असं असं करतात. ते असं दर्शन घ्यायचं नाही. दर्शन घेत असताना आपलं मस्तक नतमस्तक केल्यानंतर आपल्याला आयु विद्या यश आणि बल या 4 गोष्टी जर प्राप्त होत असतील तर दर्शन योग्य रीतीने घ्या. विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हणजे काही धांगडधिंगा नसतो. हा विनोदाचा भाग नाहीये. कीर्तनाची मर्यादा आजकाल लोकांनी फार वेगळी केली आहे. कीर्तन कशाला म्हणतात? भक्ती ज्ञान वैराग्य या गोष्टी इथं सांगितल्या पाहिजे. देवाचं प्रेम तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे. ज्या गोष्टी परमार्थातल्या आपल्या संस्कृतीतल्या गोष्टी आपल्याला माहित नाही, त्या गोष्टी माहिती करण्याचं माध्यम कीर्तन आहे. भगवंताकडे जाण्याचा मार्ग, जाण्याची वाट म्हणजे कीर्तन आहे. कीर्तनामध्ये विनोद असतो, पण कीर्तन हे विनोदाचा भाग नाहीये. कीर्तन काही धांगडधिंगा नाहीये. म्हणून इथे तरी तुम्ही वेगळी अपेक्षा करायची नाही. काही लोक कीर्तन ऐकायला येतात ना, फक्त एकाच अपेक्षेने येतात. कीर्तनकार लोक खूप हसवतात, म्हणून घरी हसायला भेटत नाही, म्हणून कीर्तनात जाऊन हसायचं. हसण्याचं माध्यम नाहीये कीर्तन. कीर्तन म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, कीर्तनाने आपलं अंग हरिरूप झालं पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या कीर्तनामध्ये आल्यानंतर आपलं अंग हरिरूप होऊन गेलं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून ऐका, दर्शन घेत असताना योग्य रीतीने दर्शन घ्या. गुरूंचं दर्शन घेत असताना, आम्ही वृंदावनामध्ये असताना जेव्हा अध्ययन करत होतो त्यावेळेला गुरुजींकडे मोठमोठे संत महात्मे यायचे. त्यावेळेला दर्शनाचा योग प्राप्त व्हायचा. तेव्हा गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की दर्शन घेत असताना आपल्या मस्तकामध्ये जर आपण श्रीमद भागवताचं, ज्ञानेश्वरीचं, गाथाचं आपण अध्ययन केलेलं असेल तर साक्षात आपल्या हृदयामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र आपल्या हृदयात वास करतात, आपल्या मस्तकात वास करतात. त्यावेळेला हे मस्तक जे आहे ना, ते कुणाच्याही चरणावर आपण टेकवायचं नाही. ते चरण त्या योग्यतेचे असले पाहिजे, तेव्हा त्या चरणावर नतमस्तक व्हायचं, अन्यथा व्हायचं नाही. ऐका, म्हणून त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांची पत्नी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वाकल्यानंतर माऊलींना बांगडीचा आवाज आला. माऊलींनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव आशीर्वाद दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्त्रीनं, त्या माऊलीनं माऊलींना विचारलं, माऊली हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा? तेव्हा माऊली म्हणतात, आम्ही जो आशीर्वाद देत आहोत तो याच आणि आत्ताच्या क्षणाचा आहे. त्यावेळेला त्या माऊलीनं सांगितलं, माऊली माझे पती तर मरण पावलेले आहे, त्यांची अंत्ययात्रा उभी आहे. तेव्हा माऊलींनी विचारलं, काय नाव त्यांचं? तेव्हा त्या माऊलीनं सांगितलं, सच्चिदानंद बाबा. काय? सच्चिदानंद बाबा नाव आहे. तेव्हा माऊली म्हणतात, सच्चिदानंद कुठे मरतं का? आणि जे मरतं ते सच्चिदानंद नाही. त्यावेळेला माऊलींनी आवाज दिला, सच्चिदानंद बाबा. त्यावेळेला सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि उठून बसल्यानंतर तेच सच्चिदानंद बाबा, आज तुम्ही जी ज्ञानेश्वरीचं पारायण करतायत ना, ही ज्ञानेश्वरीचं लेखन कोणी केलं असेल तर जे अंतयात्रा ज्यांची निघाली होती त्या सच्चिदानंद बाबांना माऊलींनी जाग केलं आणि जाग करून शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला, मेले माणूस जिथं उठविलं. त्या सच्चिदानंद बाबांनी या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. म्हणून ज्ञानेश्वरी पारायणाला सर्वांनी बसायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या भगवान परमात्म्याकडे जात असताना
फार महत्वाचा आहे. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभन सोई. त्याच्या कृपेशिवाय सतसंग सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून संगतीला अत्यंत महत्व दिलेलं आहे. मग त्या ठिकाणी तुकोबाराय भगवंताकडे म्हणतात की देवा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आणि देवा तुला अजून काही द्यायचं असेल ना, तू म्हणतोच ना संसारातलं काहीतरी मागा, तर संसारातलं मला काहीच नको. अभंगाचं तिसरं न लगे मोती धन संपदा, 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 संपदा संत संग देई सदा. देवा आम्हाला धन मुक्ती संपदा काही नको, कारण भक्तीची दासीच मुक्ती आहे. तुम्ही भक्ती करा, तुम्हाला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तीची दासी मुक्ती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आम्हाला न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. कारण संतांच्या संगतीमध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे ते जगामध्ये नाहीये. आणि जर भगवत प्राप्ती करायची असेल तर संतांचा संग महत्वाचा आहे. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, आणि संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संत प्राप्त संगतीशिवाय आपल्याला भगवत चिंतन होऊ शकत नाही, भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्या भगवान परमात्माकडे तुम्ही जर मागणी मागताय तर त्याचं नामचिंतन करणंही गरजेचं आहे. पहिल्यांदा माता भगिनी माझ्या मागे भजन करतील आणि मग पुरुष वर्ग माझ्या मागे भजन करतील. सर्वांनी तुमचा नंबर आहे. कोण बनेगा करोडपती देवाच्या नावाचा. बघूया. नाम देव जनाबाई, असं माझ्याकडे बघायचं नाही. तुम्हाला मी म्हणायला लावलं. तुम्ही काय टाळ्या वाजवताय? जेव्हा वाजवायची तेव्हा वाजवा, विनाकारण नका वाजवा. तुम्ही म्हणा नाम देव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, मागच्या मावश्या म्हणत नाही. बरं, तुम्ही जर भजन केलं ना तुमच्यातली एखादी राणो मंडल बनून जाते. बरं, हा सुंदर भजन केलं. आता तुमचा नंबर. आता म्हणा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
जय जय राम. सुंदर भजन केलं. आता सर्वांनी मिळून भजन करायचंय. सर्वांनी उंच हात करा. ज्यांना देवाने सुंदर 2 हात दिलेत सर्वांनी सर्वांनी 2 उंच हात वरती करा. हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. Kumayi.